आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर. जरांगे पाटील 29 तारखेला आंदोलन करतायत, उद्या कूच करणार आहे. ते तुम्हाला काय, तुमची काय माहिती आहे? नाही, मला जी माहिती मिळत आहे किंवा जे आमच्या मनामध्ये शंका आहे की यापूर्वीसुद्धा अनेकदा जरांगे पाटलांनी अशा प्रकारच्या आंदोलनाची भूमिका जाहीर केली आणि वेळेवर एक दिवस आधी किंवा 2 दिवस आधी कुठलं तरी कारण सांगून ते स्थगित केलं किंवा पुढे ढकललं. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहे. आणि म्हणून आता आजपर्यंत ते ज्या भूमिकेवरती ठाम आहेत, खरंच ते त्याच्यावरती ठाम राहतात का, याच्याकरता आम्ही संध्याकाळच्यापर्यंत प्रतीक्षा करतो आहे. आम्ही पण आमच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडनं माहिती घेतो आहे. सर्व पदाधिकारी आणि सर्व समाजाचे लोक, आमच्यात आहेत पण सर्व समाजाचे लोक या 10 दिवसाच्या गणपती उत्सवात गणपतीच्या सेवेमध्ये एवढे व्यस्त आणि हे असतात की त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर विचार करण्यासाठी वेळच नसतो. आणि मुंबई, पुणे, कोकण या भागात असं आहे की लोकांकडे 1 दिवसाचा, 1.5 दिवसाचा, 2.5 दिवसाचा असे गणपती बसतात. आणि म्हणून तिथे लाखो लोकांकडे दर दिवशी विसर्जनाचा कार्यक्रम असतो. अशा वेळेस अशा प्रकारचे कूच करून लोक जाऊन तिथल्या लोकांना डिस्टर्ब करणे, त्यांच्या श्रद्धेमध्ये व्यत्यय निर्माण करणे हे कुणाला पटण्यासारखं नाही आहे. म्हणून मलासुद्धा शंका आहे की खरंच त्यांनी जो निर्धार केला आहे त्याच्यावरती ते ठाम राहतात काय, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. आमची जनता शांत आहे, कारण आम्हाला यापूर्वी सरकारने लिहून दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. आणि म्हणून जी गोष्ट न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसत नाही, संविधानाच्या कक्षेमध्ये बसत नाही, त्याचा वारंवार आग्रह करून एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची घोषणा करणे किंवा अशा प्रकारचं आव्हान करणं हे आज तरी महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नाही आहे. म्हणून आम्ही फक्त वेट अँड वॉचची भूमिका निभावतो आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.